This is our problem number 4. The following is the balance sheet of Davies Limited as on 31st March 2020. So इथे balance sheet दिलेली आहे. जे ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटच्या अकॉर्डिंगली आपल्याला जर्नल एंट्रीज ज्या आहेत ह्या पास करायच्या आहेत. एक एक ॲडजस्टमेंट आहेत त्या बघूया आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत. In this problem, we have to prepare journal, then capital reduction account or capital reconstruction account, and balance sheet in vertical form and along with the notes to accounts. So the following scheme of reconstruction was sanctioned. First adjustment, the equity shares be reduced by rupees 87.50 per share. So first, we will see the equity shares. Problem मध्ये बघा liability side first element 2000 equity shares of rupees 100 each. Equity share जो आहे प्रत्येक equity share 100 rupees चा आहे. Face value is rupees 100 and total equity share capital 2 lakh. Number of equity shares 2000. This the information is given, and then equity shares be reduced by 87.50 per share. 100 रुपीजची जी काही व्हॅल्यू आहे ही रिड्यूस केले. किती रिड्यूस केले? 87.50 रुपीज रिड्यूस केलेले आहेत. जेवढी अमाऊंट रिड्यूस केली जाईल इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. सो फर्स्ट एंट्री इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ओल्ड अमाउंट जे ही डेबिट करायचे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल न्यू इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. जेवढी अमाऊंट रिड्यूस झाले इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. सो फर्स्ट इक्विटी शेअर कॅपिटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इंटू ओल्ड फेस व्हॅल्यू 2000 into 100. Amount is 2 lakh. Next, to equity share capital. So this is the new equity share capital. हे न्यू इक्विटी शेअर कॅपिटल आहे. आता हे कसं फाइंड आउट झालं तर बघा, जे ओल्ड इक्विटी शेअर्स आहेत 100 रुपीज इच शेअर, प्रत्येक शेअर जो आहे हा 100 रुपीजचा आहे, तो रिड्यूस झालेला आहे. त्यातले 87.50 रुपीज जे आहेत हे रिड्यूस केलेले आहेत. सो इथे रिड्यूस झालेली जी अमाऊंट आहे ही कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर होईल. सो टू कॅपिटल रिडक्शन 2000 into 87.50 बिकॉज तेवढी अमाऊंट ही रिड्यूस झाली आउट ऑफ 100 रुपीज. सो हियर 2000 into 87.50 अमाऊंट जे ही क्रेडिटला जाईल. सो अमाऊंट इज 1,75,000. न्यू इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट करायचं टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता हे न्यू इक्विटी शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स विल बी द सेम. नंबर ऑफ शेअर्समध्ये काहीच चेंज होत नाहीये. जस्ट चेंज इन फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. फेस व्हॅल्यू जे आहे त्यामध्ये चेंज होतो. सो इथे 100 मधून 87.50 रुपीज जर त्यातनं लेस केले गेले तर जितके रिमेनिंग अमाऊंट आहे दॅट इज अवर न्यू इक्विटी शेअर कॅपिटल. सो हियर इक्विटी शेअर कॅपिटल 2000 into 12.5 रुपीज. सो आपण 12.5 रुपीजने इथे मल्टिप्लाय करायचं आहे. and amount is 25,000. So our journal entry is equity share capital, old equity share capital debit केलंय. टू इक्विटी शेअर कॅपिटल जेवढं न्यू इक्विटी शेअर कॅपिटल आहे त्याला क्रेडिट केलंय 25,000. अँड देन टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट जेवढी अमाऊंट रिड्यूस झालेली आहे 87.50. सो फर्स्ट आपली जी ॲडजस्टमेंट होती त्याची जर्नल एंट्री आपली कंप्लीट झाली. द इक्विटी शेअर्स रिड्यूस बाय 87.50 पर शेअर. एंट्री लक्षात आल्या सगळ्यांच्या? हॅलो. Yes, ma'am. Let's see the next entry. The preference shares be reduced by rupees 50 each. See the preference share 1,500. See, these are the number of shares.
10% preference share. 10%, this is the percentage of dividend. So 10% preference shares of ₹100 each. प्रत्येक preference share ची जी face value आहे ही ₹100 आहे. And total preference share capital 1,50,000. See the adjustment. The preference shares be reduced by ₹50 each. Preference shares ची जी face value आहे ₹100 ती ₹50 ने reduce झाली आहे. जेवढी अमाऊंट रिड्यूस झाली इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन. जेवढी अमाऊंट रिमेनिंग आहे त्याचे न्यू प्रेफरन्स शेअर जे आहेत हे क्रिएट करायचे. सो हिअर एंट्री 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, जेवढं ओल्ड प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे हे रेकॉर्ड केलं जाईल. सी हिअर प्रेफरन्स शेअर 1,50,000. Next one is टू 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, जितके न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत हे ₹50 त्याला क्रेडिट करायचे. अँड टू कॅपिटल रिडक्शन, त्यामध्ये रिड्यूस झालेली जेवढी अमाऊंट आहे हे आपल्याला ट्रान्सफर करायची. See here, the number of preference shares will be the same. So to capital reduction, number of shares will be the same, 1,500 into 50. 75,000. Yes, correct. Being reduction in preference shares and issue of new equity, new preference shares. जे ओल्ड प्रेफरन्स शेअर्स आहेत त्यामध्ये रिडक्शन झालेलं आहे. न्यू प्रेफरन्स शेअर जे आहेत ते इश्यू केलेत. सो इथे आपल्या 2 ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या कंप्लीट झाल्या. नेक्स्ट, बॅलन्स इन कॅपिटल रिझर्व्ह शुड नॉट बी युज्ड. सी हिअर, बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल रिझर्व्ह आपल्याला दिलेलं आहे. इथे दिसतोय सगळ्यांना? Yes, ma'am. See, the capital reserve is 36,000. आता या 36,000 हा जो इथे कॅपिटल रिझर्व्ह आहे हा डिरेक्टली जाणार आहे बॅलन्स शीटला, रिझर्व्ह अँड सरप्लस अंडर. त्यामध्ये तो कुठेही यूज केलेला नाहीये, त्याच्यावर कुठेही कॅल्क्युलेशन इथे केलेलं नाहीये. सो बॅलन्स इन कॅपिटल रिझर्व्ह शुड नॉट बी युज्ड. याच्यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आणि हा कुठेही यूज केलेला नाहीये. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, to write off profit and loss account and intangible assets including the formation expenses. So इथे आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फॉर्मेशन एक्सपेन्सेस अँड गुडविल जे आहे हे राईट ऑफ करायचं आहे. सो आपण एंट्री पास करूया. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल टू प्रॉफिट अँड लॉस टू फॉर्मेशन एक्सपेन्सेस. तर जे फिक्टिशियस ॲसेट्स आहेत, ॲक्युम्युलेटेड लॉसेस आहेत, हे जरी ॲडजस्टमेंट दिलेली नसली तरी सुद्धा आपल्याला इथे राईट ऑफ करायचे आहेत. आता इथे दिलेली आहे, समजा प्रॉब्लेममध्ये दिलेली नसेल तरीही ती ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे आणि ती एंट्री पास करायची आहे. सो राईट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इनटँजिबल ॲसेट्स, दॅट इज गुडविल अँड इन्क्लुडिंग द फॉर्मेशन एक्सपेन्सेस. सो इथे गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फॉर्मेशन एक्सपेन्सेस हे राईट ऑफ करायचे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल, गुडविलचे अकाउंट अमाऊंट रेकॉर्ड करून घेऊया 50,000. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,10,375.
and then formation expenses 7,250. या तीनही या तिघांचे टोटल जे हे कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर होईल. 1,67,625. येस, करेक्ट. Next is plant and machinery to be maintained at 75,000. See the plant and machinery. Book value त्याची दिली आहे 2,10,000. Plant and machinery to be maintained at 75,000. मीन्स बॅलन्स शीट मध्ये जी प्लांट अँड मशिनरी आपण रेकॉर्ड करणार आहोत ही 75,000 अमाऊंटने रेकॉर्ड करायची. आता इथे डिरेक्टली त्या 2,10,000 मधून 75,000 जे आहेत हे लेस करायचे नाहीयेत. इथे ऍडजस्टमेंट आहे. सी द वर्किंग नोट. वर्किंग नोट दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. See here. In the balance sheet, plant and machinery 2,10,000. See in the liability side, depreciation provision is there. See, last item, depreciation provision, leasehold property and plant and machinery. आता आपण इथे plant and machinery ची adjustment करतो. So इथे depreciation provision जी आहे दिलेली आहे 57,500. जेव्हा अशी सिच्युएशन असेल की इथे ॲसेट साईडला दिलेली आहे अमाऊंट आणि लायबिलिटी साईडला इथे डेप्रिसिएशन प्रोव्हिजन दिलेली आहे. सो आपण फर्स्ट बुक व्हॅल्यू मधून डेप्रिसिएशन प्रोव्हिजन जे ही लेस करून घेऊया. सी द वर्किंग नोट. प्लांट अँड मशिनरी जेवढी बुक व्हॅल्यू होती 2,10,000 आपण घेतलेली आहे लेस डेप्रिसिएशन प्रोव्हिजन. डेप्रिसिएशनची जी प्रोव्हिजन आहे ही लेस करायची आहे. $2,10,000 minus 57,500 and the answer is 1,52,500. See, आता डेप्रिसिएशन प्रोव्हिजन लेस करून अमाऊंट येते 1,52,500. आता त्या अमाऊंट मधली आपल्याला बॅलन्स शीटला दाखवायची किती मेंटेन करायचे 75,000 जी अमाऊंट आहे ही मेंटेन करायची. मीन्स यातले 77,500 हे रिड्यूस झालेत. बिकॉज जर तुम्ही बघितलं प्लांट अँड मशिनरीची ऍक्च्युअली इथे बुक व्हॅल्यू 2,10,000 होती. डेप्रिसिएशन प्रोव्हिजन आपण लेस केली. लेस करून झाल्यावर जी अमाऊंट आपली उरली रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे ही 1,52,500 आहे. बिझनेसमध्ये अजूनही ती अमाऊंट आहे. बट बॅलन्स शीटमध्ये दाखवताना बॅलन्स शीटमध्ये तिथे शो करताना फक्त आपल्याला 75,000 जी अमाऊंट आहे ही शो करायची. तेवढीच अमाऊंट ही मेंटेन करायची. का तर इथे ऍडजस्टमेंट दिलेली आहे बघा. प्लांट अँड मशिनरी टू बी मेंटेन ₹75,000. जर आपण 75,000च त्यातली मेंटेन करणार आहोत तर म्हणजे रिमेनिंग अमाऊंट आहे ही रिड्यूस झालेली आहे. 1,52,500 मधून तुम्ही 75,000 लेस केलेत तर तुम्हाला ही अमाऊंट जी ही रिडक्शनची मिळणार आहे 77,500. ही अमाऊंट ही रिड्यूस झाली आणि जितकी अमाऊंट रिड्यूस होईल इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. सो हिअर एंट्री पास करायची आपल्याला. Capital reduction account debit to plant and machinery 77,000 जेवढी अमाऊंट रिड्यूस होते 77,500 रेकॉर्ड करायचे. Capital reduction 77,500 to plant and machinery.
प्रॉब्लेम मध्ये जेवढ्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत तेवढ्या आपल्या सगळ्या कम्प्लीट झाल्या आहेत. आपल्या जर्नल एंट्रीज ऑलमोस्ट कम्प्लीट झाल्या आहेत. जस्ट आपण कॅपिटल रिडक्शनला ते ट्रान्सफर करून घेऊया. सो दिस इज द कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बघा फर्स्ट एंट्री आपण केली होती इक्विटी शेअर कॅपिटल. कॅपिटल रिडक्शनला 1,75,000 ची अमाऊंट जे हे आपण ट्रान्सफर केली. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ही रेकॉर्ड केली जाईल. कॅपिटल रिडक्शन अकाउंट बाय इक्विटी शेअर कॅपिटल 1,75,000. सेकंड एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंटला 75,000 अमाऊंट ट्रान्सफर केली आहे. सो आपण रेकॉर्ड करून घेऊया. कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल 75,000. नेक्स्ट थर्ड एंट्रीमध्ये आपण कॅपिटल रिडक्शनला डेबिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी जेवढी अमाऊंट रिड्यूस झाली आहे 77,500. नेक्स्ट फोर्थ एंट्री कॅपिटल रिडक्शनला डेबिट केले. सो कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला टू गुडविल, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड टू फॉर्मेशन एक्सपेन्सेस. गुडविल 50,000, प्रॉफिट अँड लॉस 1,10,375, फॉर्मेशन एक्सपेन्सेस 7,250. दोन्ही साईडची टोटल घ्यायचे. जो डिफरन्स येईल तो डिफरन्स कॅपिटल रिझर्व आहे आपला आणि तो कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर होईल. रिझर्व अँड सरप्लसला ट्रान्सफर होईल. डिफरन्स 4,875. येस करेक्ट. So here 4,875, this is the difference. This is capital reserve. आता हा कॅपिटल रिझर्व मिळाल्यावर कॅपिटल रिझर्वची एंट्री करायची. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 4,875 टू कॅपिटल रिझर्व 4,875. जर्नल एंट्रीज अँड कॅपिटल रिडक्शन हा पार्ट इथे आपला संपलेला आहे. हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. So now we will prepare the balance sheet in vertical form. आता आपण balance sheet कडे वळूया. बॅलन्स शीट मध्ये जो प्रोफॉर्मा आहे बॅलन्स शीटचा वर्टिकल बॅलन्स शीटचा सेम आहे सगळ्या प्रॉब्लेमसाठी. नोट्स टू अकाउंट मध्ये ज्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत ते आपण सगळ्या करणार आहोत. फायनल अमाऊंट ज्या आहेत ह्या बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड केल्या जाते. सो हिअर नोट्स टू अकाउंट्स. ज्या ज्या अमाऊंट मध्ये चेंज आहे आणि जेवढ्या न्यू व्हॅल्यूज आहेत ह्या नोट्स टू अकाउंटला रेकॉर्ड होतील. सो फर्स्ट शेअर कॅपिटल. सी बॅलन्स शीट मध्ये ज्या ज्या जे जे एलिमेंट्स दिले ते सगळे रेकॉर्ड करायचे. इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअरला ऍडजस्टमेंट होती. सो इथे न्यू इक्विटी शेअर जितके आहेत न्यू इक्विटी शेअर कॅपिटल ते रेकॉर्ड होईल. दिस इज न्यू इक्विटी शेअर कॅपिटल. So share capital issue and subscribe equity share capital 2,000 equity shares of rupees 12.50. 12.50 का तर आपण ते न्यू इक्विटी शेअर जे आहेत हे तिथे इश्यू केले. दॅट्स वाय. सो आपण जर्नल एंट्री मध्ये बघूया अमाऊंट किती आहे इथे 25,000 एवढे न्यू इक्विटी शेअर आहेत. बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेऊया 25,000.
Next, 1500 preference shares of rupees 50. See the preference shares जे आहेत हे ओल्ड प्रेफरन्स शेअर्स 100 रुपीजचे होते, रिड्यूस झालेली आहे अमाऊंट 50 रुपीजने. सो न्यू प्रेफरन्स शेअर्स जे आहेत आपले 50 रुपीजचे आहेत. सो 10% preference share capital 75,000. So here new preference shares are recorded. शेअर कॅपिटल मधले दोन्ही पॉईंट्स आपले कंप्लीट झालेत. इक्विटी शेअर कॅपिटल अँड प्रेफरन्स शेअर कॅपिटल 25,000 प्लस 75,000 टोटल जे हे आउटर कॉलमला जाईल. नेक्स्ट रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये आपला एक कॉन्स्टंट एलिमेंट आहे कॅपिटल रिझर्व्ह. आता कॅपिटल रिझर्व्ह सी इन द बॅलन्स शीट कॅपिटल रिझर्व्ह इज गिवन 36,000. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल रिझर्व्ह जो दिलेला आहे 36,000. या 36,000 मध्ये जर्नल एंट्रीज पास करून झाल्यावर जो आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह मिळाला आहे 4,875 हा ऍड करून दोघांची टोटल जी आहे ही फायनल बॅलन्स शीटला जाईल. सो कॅपिटल रिझर्व्ह 36,000 प्लस 4,875 दोघांची टोटल जी आहे ही घ्यायची आहे 40,875. येस 40,875 टोटल अमाऊंट आपण घेतली आहे कॅपिटल रिझर्व्ह. जर प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटला जर कॅपिटल रिझर्व्ह दिला असेल तर तो प्लस आपण जो कॅपिटल रिडक्शन मध्ये फाइंड आउट केलेला आहे तो असे दोघांची टोटल करून घ्यायचे. आणि जर बॅलन्स शीट मध्ये दिलेला नसेल तर फक्त आपण जे कॅपिटल रिडक्शन अकाउंट इथे क्रिएट केलंय त्यामध्ये जेवढा रिझर्व्ह येईल तो ॲज इट इज ट्रान्सफर करायचा आहे. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट शॉर्ट टर्म liabilities. So short term provisions under bank overdraft record करून घेऊया. $51,000. Next is trade payable. See creditors दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये 42,500 रेकॉर्ड करून घेऊया. नेक्स्ट इज फिक्स्ड assets. फिक्स्ड assets मध्ये प्लांट अँड मशिनरी अँड लीज होल्ड प्रॉपर्टी. प्लांट अँड मशिनरीवर आपण ऑलरेडी वर्किंग नोट जी ही केलेली आहे. आता यातली जेवढी अमाऊंट मेंटेन करायची ऍडजस्टमेंट मध्ये दिली आहे 75,000 तेवढीच अमाऊंट ही बॅलन्स शीटला जाईल. सो 75,000 प्लांट अँड मशिनरी. Then what about leasehold property? See, leasehold property 80,000 अमाउंट बुक व्हॅल्यू आहे बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे. बट देयर इज डेप्रिसिएशन प्रोव्हिजन. लीजहोल्ड प्रॉपर्टी वरती डेप्रिसिएशन प्रोव्हिजन आहे. जेवढं डेप्रिसिएशन दिलेलं आहे तेवढं बुक व्हॅल्यू मधून लेस केलं जाईल. 80,000 मायनस 30,000 जेवढी अमाऊंट उरते बॅलन्स शीटला रेकॉर्ड होईल. सो लीज होल्ड प्रॉपर्टी 80,000 मायनस डेप्रिसिएशन प्रोव्हिजन 50,000 remaining amount अजून फिक्स्ड 1,25,000.
या 1,25,000 टोटल जे ही ह्याचे 1,25,000. नेक्स्ट ऑलमोस्ट आपले सगळे एलिमेंट जे आहेत लायबिलिटी साईडचे कंप्लीट झालेत. नेक्स्ट अंडर इन्व्हेंटरीज स्टॉक प्रॉब्लेम मध्ये स्टॉक दिलेला आहे 79,175. देन गुडविल आपण राईट ऑफ केलंय, प्लांट अँड मशिनरी रेकॉर्ड करून झाली आहे, स्टॉक झालेत. डेटर्स ट्रेड रिसिवेबल मध्ये रेकॉर्ड करून घेऊया. ट्रेड रिसिवेबल अंडर डेटर्स वरती कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, ॲज इट इज अमाऊंट रेकॉर्ड केली जाईल 30,200. Then next leasehold property and प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ केलाय. फॉर्मेशन एक्सपेन्सेस राईट ऑफ केलेत. लिजोल्ड प्रॉपर्टी रेकॉर्ड करून झाली. बॅलन्स शीट मध्ये जेवढे एलिमेंट्स दिले असतील हे सगळे आपल्याला रेकॉर्ड करायचे. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाहीये, सो इथे डॅश येईल. नोट्स टू अकाउंट मध्ये आपण जेवढे कॅल्क्युलेशन केलेले आहेत त्यांच्या फायनल अमाऊंट्स बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घ्यायचे आहेत. सो शेअर कॅपिटल 1 लाख. सी this is the pro forma of balance sheet. Then reserve and surplus 40,875. Next trade payable 42,500. Next short term provisions 51,000. Fixed assets 1,25,000. Inventories 79,175. Then trade receivable 30,200. Cash and cash equivalent नाहीये. टोटल जी आहे ही टोटल घ्यायची आउटर कॉलमला. $148.75. असेट साईडची टोटल घेऊया. $79,175 plus 30,200 टोटल याच्या आउटर कॉलमला. सो आपल्या दोन्ही टोटल जे आहेत लायबिलिटी साइड अँड ॲसेट साइड मॅच झाले. आपली बॅलन्स शीट कंप्लीट होते. नोट्स टू अकाउंट आणि बॅलन्स शीटचा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या. Yes, ma'am. लक्षात घ्या जेवढे प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटीज अँड ॲसेट दिलेले आहेत तेवढेच रेकॉर्ड करायचे
आणि त्यातले जेवढे आता आपण राईट ऑफ करतोय गुडविल किंवा फॉर्मेशन एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे बॅलन्स शीटला कुठेही येत नाहीत, डिरेक्टली कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केले जातात. ओके, सो मीटिंग संपत आले. Put your names in chat box for attendance.